नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये वन विभाग भरती सराव प्रश्नपत्रिका पाहत आहोत। त्यामधील वन विभागातील आज आपण वनसेवक आणि वनमजूर जी भरती आहे 2025 ची त्यासाठी महत्त्वपूर्ण प्रश्नोत्तरे पाहणार आहोत। हे जे प्रश्न आहेत मित्रांनो आपल्याला 2019 च्या वनरक्षक भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेले आहेत। त्याचनुसार आपण काही महत्त्वाचे प्रश्न या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत। यामध्ये वन विभाग, मराठी व्याकरण, चालू घडामोडी आणि समाजशास्त्रावरती इम्पॉर्टंट असे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत। मित्रांनो, त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे। दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत, त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा, म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ फ्री मध्ये त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे। आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे आपल्याला डेली याच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपला प्रश्न आहे, भारतातील उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते किंवा ते करण्याचे अधिकार हे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीकडे असतात? मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंट करून देण्याचा प्रयत्न करा, म्हणजे आपलं रिव्हिजन आणि मॉक टेस्ट याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल। पहा, भारतीय उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाची नियुक्ती करण्याचे अधिकार कोणाकडे आहेत? तर उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 1 तर राष्ट्रपती जे आहेत यांच्याकडे अधिकार असतात पहा मुख्य न्यायाधीशाच्या नियुक्तीबद्दल। पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे पहा, पृथ्वीवरील वातावरणात कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण खालीलपैकी किती टक्के आहे? पृथ्वीवरील वातावरण जे आहे यामध्ये कार्बन डायऑक्साइडचं प्रमाण आपल्याला विचारलं आहे की किती टक्के आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तर 0.04% इतकं जे प्रमाण आहे हे कार्बन डायऑक्साइडचं आहे। पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे पहा, भारतीय संविधानानुसार वन्य प्राणी व पक्ष्यांचे संरक्षण डॅशचा एक भाग आहे। मित्रांनो, हा प्रश्न महत्वाचा आहे पहा, कारण काही काही प्रश्न आपल्याला अशाच पद्धतीचे विचारण्यात आलेले आहेत पहा, भारतीय संविधानानुसार, तर त्यामध्ये वन्य प्राणी आणि पक्ष्यांचं जे संरक्षण आहे तर हा कशाचा एक भाग आहे? तर हा येतो पहा ऑप्शन क्रमांक 4 तर समवर्ती सूचीचा एक भाग आहे। पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, दिल्लीतील वीरभूमी भारताच्या कोणत्या पंतप्रधानांना समर्पित केलेले स्मारक आहे? मित्रांनो, 2019 ला आपल्याला प्रश्न प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये स्मारकावरती समर्पित केलेलं जे स्मारक आहे यावरती प्रश्न 100% विचारण्यात आला होता। तर हे दिल्लीतील जे वीरभूमी आहे हे कोणत्या पंतप्रधानांना समर्पित केलेलं स्मारक आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर राजीव गांधी यांना समर्पित केलेलं स्मारक आहे पहा वीरभूमी, आणि वीरभूमी हे दिल्ली या ठिकाणी आहे। पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे पहा, महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे क्षेत्रफळ सर्वात जास्त आहे? काय विचारले आपल्याला? जिल्ह्याचं क्षेत्रफळ, म्हणजे प्रश्न असा आहे की महाराष्ट्रातील कोणता जिल्हा आहे जो क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 तर अहिल्यानगर। पहा, अहिल्यानगर नवीन घेतलं आहे, पण अहमदनगर असं नाव येऊ शकतं आपल्याला। अहमदनगरचं नवीन नाव जे आहे ते अहिल्यानगर झालेलं आहे, आणि हे महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा असलेला जिल्हा आहे। हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये खूप वेळा विचारण्यात आलेला आहे। हाच प्रश्न आपल्याला वनरक्षक मध्ये विचारण्यात आलेला आहे। हा प्रश्न आपल्याला 2019 ला झेडपी मध्ये सुद्धा विचारण्यात आला होता। पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल अहिल्यानगर। यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी महाराष्ट्रातील सर्वात लहान आकाराचे वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणते आहे? पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सर्वात मोठं विचारलं होतं राष्ट्रीय उद्यान, या ठिकाणी काय विचारलंय? सर्वात लहान आकाराचं वन्यजीव अभयारण्य राज्यातील कोणतं आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तर लोणार हे जे आहे हे आपल्या राज्यामधील सर्वात लहान आकाराचं वन्यजीव अभयारण्य आहे। पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे पहा, केंद्रीय माहिती आयोग हे केंद्र सरकारद्वारे डॅशच्या अंतर्गत स्थापित करण्यात आला आहे? पहा, केंद्रीय माहिती आयोग हे जे आहे हे केंद्र सरकारद्वारे कशाच्या अंतर्गत स्थापित करण्यात आलेले आहे? तर हे स्थापन करण्यात आलेलं आहे पहा पर्याय क्रमांक 2 माहितीचा अधिकार अधिनियम जो आहे 2005 चा, तर याच्या अंतर्गत केंद्रीय माहिती आयोग जे आहे हे केंद्र सरकारद्वारे स्थापन करण्यात आलेला आहे।
पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात पानशेत धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? पहा काय विचारलं आपल्याला, पानशेत धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? मित्रांनो, जेवढे काही आपले पुण्याचे विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठी हा प्रश्न खूप सोपा आहे, कारण या प्रश्नाचं उत्तर देखील आहे पहा पुणे. पर्याय क्रमांक 1 पानशेत हे पुण्यामध्ये येतं. कारण यावरती प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आला होता. हा प्रश्न आपल्याला जी महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स झाला MSF त्यामध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे. हा प्रश्न आपल्याला तलाठी भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे. त्यामुळे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता जिल्हा महाराष्ट्र राज्यामध्ये येत नाही? पहा यामध्ये अहिल्यानगर, नंदुरबार, चंद्रपूर, वारंगळ हे जे 4 जिल्हे आहेत तर यापैकी असा कोणता जिल्हा आहे जो महाराष्ट्र राज्यामध्ये येत नाही? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर वारंगळ हा जो जिल्हा आहे किंवा हे जे ठिकाण आहे, शहर आहे, हे तेलंगणा या राज्यामध्ये येतं. अहिल्यानगर हे जे आहे तर मित्रांनो हे अहमदनगरचंच नवीन नाव आहे पहा, अहिल्यानगर. म्हणजे अहिल्यानगर म्हणजे अहमदनगर, नंदुरबार आणि चंद्रपूर हे जे तीनही जिल्हे आहेत हे आपल्या महाराष्ट्रामध्ये येतात आणि वारंगळ हे जे आहे हे तेलंगणामधलं शहर आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालील म्हण पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडायचा आहे. म्हण पहा काय आहे, मऊ सापडले म्हणून डॅशने खणू नये. पहा प्रश्न हा देखील महत्वाचा आहे. आपल्याला म्हणी जर पाहायच्या असतील तर 200 पेक्षा जास्त म्हणी आपण एका व्हिडिओमध्ये घेतलेल्या आहेत, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. मऊ सापडले म्हणून कशाने, तर कोपराने खणू नये, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता कार्यक्रम किंवा उपक्रम 2 ऑक्टोबर 2014 रोजी सुरू करण्यात आलेला होता? ह्या ज्या 4 योजना आहेत किंवा आपण त्याला उपक्रम म्हणू शकतो, तर हे 2014 कधी 2 ऑक्टोबर 2014 पासून कोणता सुरू झालेला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक 1 तर स्वच्छ भारत अभियान हे जे आहे हे 2 ऑक्टोबर 2014 या दिवसापासून सुरू करण्यात आलेला आहे. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, मोठ्या कामात लहान काम उद्भवणे या अर्थाचा खालीलपैकी कोणता वाक्प्रचार आहे ते ओळखायचा आहे. या ठिकाणी आपल्याला एक वाक्प्रचार दिलेला आहे. कोणता आहे, तर मोठ्या कामात लहान काम उद्भवणे याच अर्थाचा दुसरा एक वाक्प्रचार आपल्याला सांगायचा आहे. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 तर शेंडी फुटणे. म्हणजे एखादं मोठं काम जर हातात घेतलं तर त्याला अजून एखादं लहान काम आठवणं, त्यालाच काय म्हणतो आपण, मोठ्या कामात लहान काम उद्भवणं. म्हणजेच काय, तर एखाद्या मोठ्या कामाला एक शेंडी फुटणं म्हणजेच लहान काम उद्भवणं. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, सायबेरियन क्रेन भारतातील खालीलपैकी कोणत्या उद्यानात किंवा अभयारण्यात स्थलांतर करीत होता? कोण? सायबेरियन क्रेन. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर केवलादेव राष्ट्रीय उद्यानामध्ये स्थलांतर करत होता पहा सायबेरियन क्रेन. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे साल्लेर शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? या ठिकाणी पहा पहिला आणि दुसरा यावरती आपल्याला प्रश्न खूप वेळा विचारण्यात आलेला आहे. तर महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचं कोणतं शिखर आहे पहा, साल्लेर. या ठिकाणी लक्षात ठेवा साल्लेर हे राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचं आहे. पहिल्या क्रमांकाचं कोणतं आहे पहा, तर पहिल्या क्रमांकाचं आहे कळसुबाई. हे पहिलं आणि दुसरं आहे साल्लेर. तर साल्लेर आपल्याला विचारलंय की कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं, तर साल्लेर मित्रांनो हे पर्याय क्रमांक 4 तर नाशिक या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. आणि कळसुबाई हे जे आहे तर हे अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे, जुनं अहमदनगर जिल्ह्यात. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारताचा पूर्व तटीय मैदानाचा दक्षिणेकडील भाग डॅश नावाने ओळखला जातो? प्रश्न पहा, पूर्व तटीय मैदानाचा दक्षिणेकडील भाग कोणत्या नावाने ओळखला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 कोरोमंडल किनारपट्टी या नावाने ओळखला जातो पहा भारताचा पूर्व तटीय मैदानाचा दक्षिणेकडील भाग. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारताच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी वन आच्छादनाची टक्केवारी अंदाजे डॅश टक्के इतकी आहे? प्रश्न हा मित्रांनो महत्वाचा आहे पहा. या ठिकाणी आपल्याला वन भरतीवरती खूप महत्वाचा प्रश्न आहे. तर भारताच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी वन आच्छादनाची टक्केवारी अंदाजे किती टक्के आहे?
तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, तर एकूण किती 22% एवढी आहे. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते. यावरही प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता, त्यामुळे हा प्रश्न मित्रांनो इम्पॉर्टंट आहे. संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष जे आहेत हे ऑप्शन क्रमांक 3 BR आंबेडकर म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे होते हे संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. ऑप्शन क्रमांक 3 बाबासाहेब आंबेडकर आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयाने स्थापन केलेले राष्ट्रीय खारफुटी वने व जनुकीय संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे. या ठिकाणी पहा आपल्याला एक महत्वाचं संस्था विचारली आहे किंवा एक केंद्र आहे, सेंटर आहे. कोणतं आहे? राष्ट्रीय खारफुटी वने व जनुकीय संशोधन केंद्र हे कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे. तर हे आहे ऑप्शन क्रमांक 1 तर ओडिशा या राज्यामध्ये. आणि हे जे आहे हे केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाने स्थापन केलेलं केंद्र आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा कथ्थक हे लोकप्रिय लोकनृत्य भारताच्या कोणत्या राज्याचे आहे. कोणतं विचारलंय की कथ्थक. या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 तर उत्तर प्रदेश या राज्याचं लोकनृत्य प्रकार आहे पहा कथ्थक. ऑप्शन 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी आपल्याला ओळखायची आहे. या ठिकाणी 4 जोड्या दिलेल्या आहेत. यामध्ये पहिली आहे मिसळणे विरघळणे, निंदा कुचेष्टा, सदा नेहमी, गद्य पद्य. तर यामध्ये काय विचारलं आपल्याला विरुद्धार्थी शब्दाची योग्य असणारी जोडी. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होणार आहे पहा गद्य आणि पद्य ही जी आहे हे विरुद्धार्थी असणारे शब्द आहेत. यामध्ये मिसळणे आणि विरघळणे हे समानार्थी आहेत, निंदा कुचेष्टा समानार्थी आहे, सदा नेहमी हे देखील समानार्थी आहे आणि गद्य पद्य हे विरुद्धार्थी आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी भारतातील पहिले जीवावरण राखीव क्षेत्र कोणते आहे. काय विचारले भारतातील पहिलं जीवावरण राखीव क्षेत्र कोणतं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 तर निलगिरी हे जे आहे हे भारतातील आपल्या पहिलं राखीव जीवावरण क्षेत्र आहे. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला भारतीय नाइटिंगेल म्हणून ओळखले जात होते. या ठिकाणी मित्रांनो भारतीय नाइटिंगेल म्हणून कोणत्या व्यक्तीची ओळख आहे. या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर सरोजिनी नायडू यांना भारताची किंवा भारतीय नाइटिंगेल म्हणून ओळखलं जातं. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा सालार जंग संग्रहालय खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये स्थित आहे. मित्रांनो हा प्रश्न 2013 पासून आपल्याला 2023 पर्यंत या जे 11 वर्ष आहेत 10 ते 11 वर्ष यामध्ये आपल्याला 17 ते 19 वेळा विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे. पहा सालार जंग संग्रहालय कोणत्या शहरामध्ये स्थित आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 हैदराबाद या शहरामध्ये स्थित आहे. आपल्याला जर कधी राज्य विचारलं तर राज्य आहे पहा याचं तेलंगणा राज्य या राज्यामध्ये स्थित आहे सालार जंग संग्रहालय. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा देवधर चषक खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित असणारं चषक आहे. देवधर चषक तर हे जे आहे हे ऑप्शन क्रमांक 2 क्रिकेट खेळाशी संबंधित आहे. पहा कोणत्या क्रिकेट खेळाशी संबंधित आहे देवधर चषक. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणे या वाक्प्रचाराचा खालीलपैकी अर्थ कोणता आहे. चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणे म्हणजे काय तर गर्भ श्रीमंत असणे. पहा गर्भ श्रीमंत असणे म्हणजे जन्मतः श्रीमंत घरात जन्माला येणं. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. मित्रांनो अशाच पद्धतीचे आपल्याला 200 पेक्षा जर वाक्प्रचार जास्त पाहिजे असतील 200 पेक्षा महत्वाचे असणारे वाक्प्रचार आहेत जे आपल्याला TCS पॅटर्न मध्ये सुद्धा विचारण्यात आलेले आहेत. त्यासाठी आपला व्हिडिओ आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो हे होते महत्वाचे 25 प्रश्न. या 25 प्रश्नापैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. प्रत्येक व्हिडिओची PDF जर आपल्याला डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याला जाऊन जॉईन करायचं आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे.
आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.